आपण निवडलेला आहे. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. जगद्गुरु श्री तुकोबाराय पामराच्या भूमिका आपल्या जिज्ञासूच्या भूमिकेतून देवासमोर थोडीस खंत व्यक्त करतात, खेद व्यक्त करतात. काय पामर जो आहे, विषय जो आहे, त्याला आपल्या जीवनात काय चुकलं हे कळतच नाही. माणसाला कमीत कमी आपलं काय चुकतं एवढं तरी काय, म्हणजे चूक सुधारण्याला संधी आहे. सगळेच चुकतात, पण एवढं तरी कळावं आपल्याला हे कळत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, काही माणसांना काही कळत नाही आणि आपल्याला काय कळत नाही हे त्यांना कळत नाही. बरं एवढ्यावर थांबत नाही, ते सांगणाऱ्याला म्हणतात तुलाच काय कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपली चूक आपल्याला कळली पाहिजे, म्हणून पामराचा विषय झाला पाहिजे आणि विषयीचा तो जिज्ञासू झाला पाहिजे. जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पाडी सद्वासनेची, मग साधू संगे सुपटा, उज सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा आव्हाटा. हा प्रवास घडला पाहिजे. संतांच्या सहवासात आल्याशिवाय आपल्याला आपल्या चुका कळत नाही, कसा परमार्थ करायचा हे कळत नाही. पण नुसतं संतांच्या सहवासात आपण आलो म्हणजे आपलं जीवन पूर्ण झालं असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण येतो संतांच्या सहवासात, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन करतो, सर्व काही चाललेलं असतं, लोकही आपल्याला मानत असतात, पण आपल्यात किती बदल झालेला आहे हे आपल्याला माहिती असतं. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्याला जेवढं जाणतो तेवढं आपल्याला दुसरं कोणी जाणू शकत नाही. माझ्यामध्ये किती विकार आहेत आणि किती गेलेत, माझ्यामध्ये किती दोष आहेत आणि किती गेलेत. हो, दुसऱ्याची प्रगती झाल्यावर मला आनंद होतोय का दुःख होतंय, बाहेरून काहीच कळत नाही. तुकोबारायांनी अशा भूमिकेतले अनेक अभंग लिहिलेले. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, काय नव्हे करिता तुझ आता राखी माझी लाज, मी तो अपराधाची राशी, मी तो अपराधाची राशी, मी तो अपराधाची राशी, मी तो अपराधाची माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आपले दोष आपल्याला कळाले पाहिजे आणि दोष कळाल्यानंतर जिथे दोष निवृत्त होतील तिथे आपण जाऊन सांगितले पाहिजे. काय होतं, आपल्याला दोष कळतात पण सांगायचं कुठं असाही प्रश्न निर्माण हो. त्या एका धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये दोष सांगण्याची पद्धत आहे.
म्हणजे प्रत्येकाने मंदिरात त्या चर्चमध्ये जायचं आणि चर्चमध्ये गेल्यानंतर त्यांचा तो जो असतो ना चर्चचा, काय त्याला म्हणतात, फादर म्हणा, पादरी म्हणा, तो आतमध्ये असतो आणि आपण तिथे आपल्याकडून ज्या ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या सगळ्या सांगायच्या. पूर्वी परंपरा होती, आता काही ठिकाणी राहिली, कारण त्याचा गैरफायदा लोक घ्यायला लागले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इंग्रजीमध्ये त्याला कन्फेशन असं म्हणतात. म्हणजे आपण कबुली द्यायची. कारण अनुतापे दोष जाती जाय न लगता निमेष. म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी आपण बोललं पाहिजे. काय झालं, हल्लीच्या काळामध्ये हे कमी झालं. आपल्या गुरुवरांच्या आपण समवेत बसलं पाहिजे, आपलं काही सांगितलं पाहिजे, काय चाललंय, काय कमी आहे, काय जास्त आहे. गुरुवारी वैकुंठवासी नथुसिंग बाबा त्या मेहगावकर धर्मशाळेत यायचे, आम्हाला सगळ्यांना बसवायचे, सगळ्या जुन्या गोष्टी सांगायच्या. सांगत असताना प्रत्येकाला विचारायचं, तुझं काय तुझं काय तुझं काय असं विचारायचं. मोठ्या मोठ्या लोकांचे सांगायच्या गोष्टी की असं यांची सुरुवातीला अशी स्थिती होती, ते संतांच्याकडे जायचे. आता आजही आम्ही अजूनही आम्हाला काय वाटलं तर आम्ही बाबांच्याकडे जातो, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्याकडे जातो, डॉक्टर महाराज असतील त्यांच्याकडे जातो, जी आपल्याकडे पेक्षा ज्येष्ठ मध्ये. मी चंद्रशेखर महाराजांच्याकडे कधी गेलो, बसलो, चर्चा करतो आम्ही. आता कोरोनामध्ये मी परवाही सांगितलं, बाबांना मी एक प्रश्न विचारला, बाबा आपण कीर्तन करतो, प्रवचन करतो, कीर्तन सांगतो, मी देह नाही असं बोलतो, पण कोरोनाची जास्त भीती आपल्यालाच वाटते. बाबांनाच विचारलं. आणि जे लोकांना काही परमार्थाचा गंध नाही आणि असे लोक सुद्धा कोरोना भीत नाहीत, ते काम करतायत असं बाबांना मी विचारलं. बाबा समोर बसलेले. बाबांनी बरोबर उत्तर दिलं. म्हटले ह्याचा अर्थ असा, ते श्रेष्ठ आहेत आणि आपण कनिष्ठ आहे असं समजू नका. त्यांचा त्या विषयामध्ये अभ्यास झालेला आहे, आपला त्या विषयात अभ्यास आहे. आपल्याला भीती वाटलीच नाही पाहिजे, पण त्यासाठी आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे. नुसतं ज्ञान होऊन चालत नाही, त्या ज्ञानाचा अभ्यासही जीवनात पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आजही आम्ही बोलतो, पहिलं बरं होतं. आळंदीला येण्याच्या अगोदर सगळ्यांच्या विषयी चांगली भावना होती. आळंदीचा विद्यार्थी, मी माझी सांगतो परिस्थिती, जुन्या संस्थेच्या पायरीवर बसून अनेक वेळा भजन ऐकलं. कारण पॅन्ट शर्ट असल्यामुळे वर जाऊ देत नव्हतं. ते म्हणायचे पॅन्ट शर्टवाल्याला परवानगी आहे, इथेच बसून ऐकायचे, भजन ऐकलं तिथे बसून. इतकी श्रद्धा, कोणी आळंदीचा विद्यार्थी दिसला असं वाटायचं माऊली चाली. आज ती श्रद्धा राहिली का? म्हणजे बदल होत राहतो. आपले काय दोष आहेत आपण बोलले पाहिजे आणि संतांजवळ सांगितले पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी भूमिका घेतली आपली. आणि तुकोबारांचा एक स्वभाव होता, काही चांगलं झालं तरी देवाला सांगायचं आणि वाईट असलं तरी देवाला सांगायचं. हो, मागणे ते तुझं मागू, पुढे काय आहे, जीवभाव तुझं सांग. आपल्या जीवाभावाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या देवाला सांगत होते. तेव्हा तुकोबाराय भगवान परमात्म्यासमोर उभे राहिले. देवाने तुकोबारायांना पाहिल्यावर देवालाही आनंद झाला असावा आणि देवाने तुकाराम महाराजांना कदाचित विचारलं असावं, तुकाराम महाराज तुमची फारच कीर्ती ऐकायला मिळते आजकाल. हो, आणि तुमचं कीर्तनही खूप सुंदर होतंय, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, कसं काय आहे तुमचं? तेव्हा तुकोबाराय देवाला सांगतात की बाहेर जरी सगळं असलं, नव्हे दास खरा नोहे दास खरा, परी हा झाला शे डांगोरा. मला काय वाटतं, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
वरून खाली नाही यायचं, खालून वर जायचं. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. तुकोबाराय देवाला म्हणतात, हे देवा मला भार अवघा भार वाटतो. अवघा म्हणजे सर्वच भार वाटतो. का भार वाटतो तुम्हाला? संत सेवा न करिता, संतांची सेवा न केल्यामुळे मला अवघा भार वाटतो. का भार वाटतो? कशाचा भार वाटतो? संत सेवेचं एवढं काय महत्व आहे आणि देवाला का सांगता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सार्थ गाथ्यामध्ये या अभंगाचे 2 पद्धतीने अर्थ केलेले आहेत. वैकुंठवासी खंदारकर महाराजांनी जो अर्थ केलेला आहे त्याच्यामध्ये देवा या शब्दाची द्वितीय घेतली. देवास अवघा भार वाटे देवा. खंदारकर महाराजांनी असं लिहिले की तुकोबाराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना आपल्याला हे सांगतात की देवाला भार भार वाटतो. कशामुळे? संत सेवा केली नाही तर. तो या अर्थ बरोबरच आहे. महापुरुषांनी जे अर्थ केलेला आहे त्या अर्थ हाही बरोबरचा अर्थ आहे. परंतु वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे की देवा शब्दाचा संबोधन द्वितीय नाही करायची, संबोधन. म्हणजे तुकाराम महाराज देवाला सांगतात, हे देवा मला फार भार वाटतो. मी परमपूज्य आदरणीय तात्यांना जेव्हा हा अर्थ सांगितला, म्हटलं खंदारकर महाराजांचा असा अर्थ आहे, जोग महाराजांचा असा अर्थ आहे. तात्या मला म्हटले, मला पहिल्यांदाच हा अर्थ ऐकायला मिळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुहरी बाबा सांगत असतात, जोग महाराजांची बुद्धी म्हणजे ऋतंबरा पराली. महाराजांनी जे अर्थ केलेले आहेत ते भगवान परमात्म्याला हृदयात धारण करून केलेले अर्थ आहेत. वैकुंठवासी परमपूज्य खंदारकर महाराज बाबांजवळ म्हणत असत, सद्गुरू जोग महाराजांनी अर्थ केले म्हणून आम्हाला अर्थ करायला जमलं. नाहीतर अभंगाचे अर्थ करणं अवघड आहे. गीतेला काहीतरी आधार आहे, ज्ञानेश्वरीला काहीतरी आधार आहे, श्लोकाचा मागचा पुढचा संबंध असतो. परंतु अभंग तुकोबारायांचे अभंग जे आहे ते मुक्तपणे आलेली वचन आहे. म्हणून दोन्ही पद्धतीने आपल्याला अर्थ पाहता येतो. मी जो अर्थ आज कीर्तनामध्ये सांगणार आहे तो सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यानुसार अर्थ सांगणार आहे. तुकोबाराय देवासमोर उभे राहिले, कारण पुढच्या 3 चरणाचा जो अर्थ आहे तो जर पाहिला तर देवा शब्दाचं संबोधनच घ्यावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला फार भार वाटतो. अहो कशाचा भार वाटतो? का भार वाटतो? माझ्याकडून संत सेवा घडलेली नाही, मी संत सेवा करत नाही. संत सेवेचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्मा सांगतात, बाबा सेवा हा दरवाजा आहे, तिथून तुम्ही जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग पुढे उपदेशन. ते ज्ञान ज्ञानोबाराय लिहितात काय, जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दरवाजा. 3 पायऱ्या सांगितल्या, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. त्याच्यात आपल्याला क्रम घेताना असा घ्यावा लागतो, प्रणिपात, सेवा आणि मग परिप्रश्न. प्रणिपात करायचा, नमस्कार करायचा, नंतर सेवा करायची. सेवा कशा करता? चित्तशुद्धी करता. प्रणिपात कशा करता? आपला अहंकार कमी होण्याकरता. आणि मग प्रश्न कशा करता? आपला काय अधिकार आहे तो त्यांना प्रश्नाने कळतो आणि त्याच्यानुसार ते उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण यातला सेवा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. सेवेने प्राप्त झालेलं जे ज्ञान असतं ते अनुभव पर्यवसायी असतं. बाकी शब्द ज्ञान आपल्याला होईल, पण सेवा जर नसेल तर ज्ञान फलीभूत होणार नाही. सेवा फार महत्वाची आहे. सेवेचं खूप महत्व सांगितलेलं आहे. तुकोबारायांनी अनेक ठिकाणी सेवेचं वर्णन केलेलं आहे. हो, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम असं म्हटलं. कदाचित आपल्याकडून देवाची सेवा घडली नाही तरी चालेल, कदाचित म्हणतोय बरं, पण आपल्याला संतांची सेवा घडलीच पाहिजे. काय होईल?
आपण संतांची सेवा करत नसू आणि देवाचीच नुसती सेवा करत असतो तर काय होतं? संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म असं म्हटलं. हो, तैशेवरी मंत्रपुष्प देवाशी. काय असतं? आपण संतांची सेवा का करत नाही, देवाची सेवा का करतो? माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे काही असंच असलं पाहिजे असं नाही. मला परतही करू शकता, सांगूही शकता. काय असतं? देवाची सेवा करत असताना, देवाची पूजा करत असताना, अर्चना करत असताना समजा 6चे 7 वाजले तरी देव काय म्हणत नाही, आहे की नाही? असं एका मोठ्या महापुरुषांनी लिहिले. नाही समजा नैवेद्य दाखवायचं राहिलं आपल्याकडून तर देव काय म्हणत नाही, बिचारा आपला जसा तसा असतो. पण संतांच्या चूक झाल्यानंतर संत कान पकडू शकतात. म्हणून संतांची सेवा नको वाटते, देवाची वाटते, बरी वाटते. विठ्ठल विठ्ठल गुणदोष दिसतात. आता मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्यात काही ना काही दोष राहतो. वैकुंठवासी परमपूज्य ते डोंगरे महाराज म्हणायचे, आई जशी आपल्या मुलाला खूप सजवते आणि एक काळा टिकला लावते गालावा. कशा करता? तसं देव सुद्धा संतांना खूप सजवतो आणि असा एखादा अवगुण पण ठेवू शकतो. बाबासारखे असतात की ज्यांच्या चंदनाचे हात पायी चंदन, परिसा नाही ही नको अंग, असे फार विरळे. पण होतं काय? तेवढा दोषच माणसाला दिसतो, मनुष्य सेवेपासून परावृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल पुन्हा तेच कधी कधी सेवा करू नको म्हणतात. आजच मी वाचलं, देव संत कधी आपल्याला आमची सेवा करा असं म्हणत नाही. आपण बाकी त्यांचं सगळं ऐकायचं, फक्त तेवढं ऐकायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामींनी असं लिहिले, अखंडानंद सरस्वतींनी, संतांची सेवा करत असताना संत नको नको म्हणले तरी आपण करायचे, कारण आपला त्याच्यात उद्धार होणार असतो. दोष ठेवायचे नाही, पाहायचे नाही. तेव्हा संतांच्या सेवेचं खूप मोठं महत्व आहे. तुका म्हणे संत सेवा, देवाला ती सेवा प्राप्त होत असते. नाही आपल्याकडून देवाची सेवा घडली, संतांची सेवा घडली. संत ह्या चालत्या बोलत्या देवाच्या मूर्ती आहेत. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला संत सेवा. आता तुकोबारायांना घडली नव्हती का? तुकोबाराय खूप संतांची सेवा करत. ज्ञानोबारायांची सेवा तुकोबारायांनी केली, नाथ महाराजांची सेवा तुकोबारायांनी केली. पण तरी सुद्धा आपली भूमिका घेऊन महाराज म्हणतात, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. देवा मला फार भार वाटतो. कशाचा भार वाटतो? मला माझ्या कर्माचा भार वाटतो, उपासनेचा भार वाटतो, ज्ञानाचा भार वाटतो. विठ्ठल विठ्ठल संत संगतीमध्ये संतांच्या सेवेतून आलेलं कर्म, आपण कर्म करतोय, पण कर्म करत असताना आपल्याला जर संतांचा मार्गदर्शन नसेल, उपदेश नसेल, तर आपलं कर्म व्यवस्थित होणार नाही. ते कर्म आपल्या जीवनात भार निर्माण करणार. कर्म भार कसं निर्माण करतं? कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आशा. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख, अशी अवस्था होऊ शकते. कारण कर्म आपण आपल्या मनाने करतो. हो, कालच वाचलं मी, डॉक्टर महाराजांना बोललो. डॉक्टर महाराजांनी खूप चांगला विचार सांगितला. ते म्हटले, ज्यावेळेस तुम्ही शास्त्रानुसार आणि संतांच्या आज्ञेनुसार अनुसरण करता त्यावेळेस तुम्हाला गुणदोष लागत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्रात सांगितलंय म्हणून मी हे केलं. तुम्हाला अभिमान निर्माण होणार. मी शास्त्र म्हणतोय म्हणून मी करतोय. गुरुंनी आमच्या सांगितलंय म्हणून मी केलंय. तुम्हाला अभिमान. कदाचित तुमच्याकडून एखादं चुकीचं काम जरी झालं गुरु आज्ञेने, तरी सुद्धा त्याचं पाप तुम्हाला लागत नाही, कारण तुम्ही कर्तृत्व घेतलेलं नसतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण कोणतंही साधन करत असू, पण संतांचा सहवास नसेल ते भारभूत होतं. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, यज्ञ यागे स्वर्ग भोग.
संतांची सेवा घडलेली नसेल, आपण कोणतंही साधन केलं, संतांचा सहवास आपल्याला नसेल तर ते साधन आपल्या जीवनात भार निर्माण करतं. त्या साधनाचाच आपल्याला अभिमान निर्माण होतो. कोणतंही साधन असू द्या. आपण परवा चिंतन करून आलो, अभिमान किती वाईट आहे. कशाचा अभिमान माणसाला? व्यवहाराचा अभिमान होतोच होतो, पण परमार्थाचा सुद्धा अभिमान होतो. आपण परवा चिंतन करून आलो की मला अभिमान नाही, याचा सुद्धा काय होतो? साधनाचा अभिमान निर्माण होतो. अज्ञानाचा अभिमान आहेच आहे, पण ज्ञानाचा सुद्धा काय होतो? मी देह आहे अभिमान ठीकच आहे, पण मी ब्रह्म आहे हा सुद्धा काय सांगितला शास्त्राने? अभिमान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबारायासारख्या संतांना, साधू संतांना सेवेमध्ये आड आलेलं काहीच चालत, त्याचा भारच वाटतो. सेवेमध्ये आड आलेली उपासना चालत नाही, सेवेमध्ये आड आलेलं कर्म चालत नाही, सेवेमध्ये आड आलेलं ज्ञान चालत नाही, सेवेमध्ये आड आलेली मुक्ती सुद्धा चालत नाही. त्या स्वामींनी, अखंडानंद स्वामींनी एक गोष्ट लिहिली, म्हटले दारुक हे भगवंताचे सारथी आहेत. एकदा दारुकाला भगवान परमात्म्याची सेवा मिळाली, भगवान परमात्म्याला हवा घालण्याची. त्या दारुकाला इतका आनंद आला, ते पूर्वीच्या काळामध्ये असे हाताने हवा घालण्याचे पंखे होते. ते हवा घालण्याचे पंख्याने हवा घालत असताना त्याने मनात विचार करायला सुरुवात केली, काय माझं भाग्य, आज साक्षात भगवान परमात्म्याला मी हवा घालतोय. अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि ते झाले, आणि त्याच्यातच ते स्तब्ध झाले, त्यांना समाधी लागली. ते पंखा घेऊन देवाच्या अंगावर पडले. होतं कधी कधी विना घेतलेले असतात ते. अर्जुन महाराज तुम्ही नाही पडणार म्हणा. हो, आमच्या गावी एक मनुष्य होता, तो काकड्यात विना घ्यायचा आणि त्याला झोप लागायची, म्हणजे खालीच पडायचा विना घेऊन. सगळे लोक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की दारुक महाराज तुम्ही फार श्रेष्ठ आहात, कारण अष्टसात्विक भाव होणं काही सामान्य गोष्ट आहे का? हो, समाधी लागणं काय सामान्य गोष्ट आहे का? हो, तुमची आमची समाधी सोडा, पण ती खरी समाधी होती.
आणि अशी समाधी तुम्हाला लागते, तुम्ही फार श्रेष्ठ आहात, पण फक्त तुम्ही सेवेचे अधिकारी नाही. विठ्ठल 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 कारण आज तुमची सेवा, तुमची समाधी सेवेची आड आहे. आज तुमची ज्ञान सेवेची आड यायला लागली, आज तुमची मुक्ती सेवेची आड यायला लागली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. मला या सगळ्यांचा भार वाटतो. तसं पाहायला गेलं तर देवा माझ्याकडे ज्ञानाची कसोटी आहे. ज्ञानाची कोणती कसोटी माझ्याकडे आहे? महाराज दुसऱ्या चरणात सांगता, कसोटी हे प्रचलित असलेले म्हणलं की सगळे म्हणतात मागं. नवीन म्हटल्यानंतर थोडंसं म्हणायला अवघड आहे. बाबांचं हयुकले कटाक्ष असायचा. बाबांचे असं म्हणणं असायचं की सोपं म्हणा, सगळ्यांना येईल असं म्हणा. आम्ही शेडगे दिंडीमध्ये चालत होतो आणि मग आम्ही असा एक प्रस्ताव मांडला सगळ्यांना की सगळ्या दिंडीमध्ये बाकीचं बरंचसं भजन चालतं, आपल्या दिंडीमध्ये ते ठरलेल्या मालिका, पहिली मालिका, दुसरी मालिका, आणखीन ह्या मालिका, आपल्या दिंडीत तसं सुरू करू. तर परमपूज्य पांडुरंग महाराज म्हटले की मामा असं म्हणायचे की असं भजन असलं पाहिजे, सगळ्यांना मागं म्हणता आलं पाहिजे. विठ्ठल 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 तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा माझ्याकडे ज्ञानाची कसोटी आहे. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. सत्यभूती भगवंत ही ज्ञानाची कसोटी माझ्या हातात आहे. दोन अर्थ केलेले आहेत. खंदरकर महाराजांनी असं म्हटलं की ही खरी ज्ञानाची कसोटी आहे आणि या कसोटीला अजून माझं ज्ञान उतरलेलं नाही म्हणून मला ज्ञानाचा भार वाटतो, असा एक अर्थ आहे. आणि सद्गुरू जोग महाराजांनी आणि मामांनी असा अर्थ केलेला आहे की माझ्या हातात ज्ञानाची कसोटी आहे म्हणजे मला असं ज्ञान झालंय सगळीकडे भगवान परमात्मा आहे, पण ते ज्ञान अजून अनुभव स्वरूपाला प्राप्त झालेलं नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञान अजून मुरलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानाची कसोटी आहे की कोणती कसोटी? कसोटी म्हणजे परीक्षा. आपल्याला ज्ञान झालंय की नाही कशावरून ओळखायचं? जसं ते सोनार असतात, सोनं खरं आहे की नाही खरं आहे कशाला लावून पाहतात? कसोटीला. तसं आपल्याला ज्ञान झालंय की नाही, खरं ज्ञान झालंय की नाही, त्याची कसोटी काय आहे? आपल्याला चांगलं कीर्तन करता येणं, बरोबर आहे. आपल्याला उत्कृष्ट बोलता येणं ही ज्ञानाची कसोटी आहे का? लोकांनी आपला गौरव करणं ही ज्ञानाची कसोटी आहे का? खरी ज्ञानाची कसोटी आहे
सत्यभूती भगवंत. हो, भूतामध्ये सत्यत्वाने परमात्माच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग. हो, सर्वांच्या मध्ये परमात्म्याचा अनुभव येणं ही खरी ज्ञानाची कसोटी आहे. आणि सत्यत्वाने येणं, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणायला काय जातं, सर्वांच्यात परमात्मा. हे समजतं इसरी 1 तास प्रवचन, काही नाही. खोलीतल्या माणसाशी जमत नाही, शेजाऱ्याशी जमत नाही, कोणाशी जमत नाही, रागद्वेष गेलेले नाहीत. हो, कोणाला पाहिल्यानंतर कोणाच्या विषयी दया नाही. त्या ठिकाणी सत्यभूती भगवंत जे आहे, शाब्दिक ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा अनुभव आला पाहिजे, जसं संतांनी घेतला. हो, आपल्याला सर्वांना गोष्ट माहिती आहे. एकनाथ महाराज आणि सगळी संत मंडळी चाललेली होती. कावड आणली होती, काशीवरून रामेश्वरला न्यायची होती. पार्वती माता म्हणाल्या, खूपच भक्त येतो, खूपच भक्त कलियुगामध्ये. भगवान शंकर म्हणले, हे भक्त आहेत पण ह्याच्यात बरेचसे हौसे नवसे गौसे आहेत. हो, देवाला म्हणावं लागलं ना, उदारा सर्व येवैते ज्ञानी तो आत्मैव मे मत म्हणावं लागलं. मला आवडणारा ह्याच्यातला वेगळाच असतो. अहो, असं कसं म्हणता तुम्ही, आपण परीक्षा घेऊ बाबा सांगत असतात. भगवान परमात्मा कुंभार झाले, पार्वती मातेला कुंभारीन केलं आणि त्या नंदी भगवंताला सांगितलं तू गाढव. तो म्हटला, देवा असलं कसलं काम मला सांगता. अरे बाबा, मी कुंभार झालो, तुला गाढव व्हायला काय होतं. मग आपल्या सगळ्यांना पुढचा इतिहास माहिती आहे. गाढव ओरडायला लागलं, तहानलेलं होतं, सगळे पाहायचे जायचे. सत्यभूती भगवंत सगळे म्हणायचे. चाललेलं आहे वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सगळं चाललंय भजन. तो ओरडतोय गाढव. नाथ महाराज गेले, नाथ महाराजांना वेड्यात काढलं. शेवटी नाथ महाराजांनी पाणी पाजल्यावर तिथे भगवान शंकर प्रगट झाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराजांना ही प्रतीती होती, आपली भूमिका घेतली महाराजांनी. महाराज म्हणतात, ज्ञानाची कसोटी माझ्या हातात आहे, परंतु मला अजून त्याचा अनुभव आलेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय आपलं काहीतरी चुकलंय, माझा मार्ग चुकलाय असं मला वाटतंय. तिसऱ्या चरणात, चुकला सो दिसे पंथ, चुकलोसे दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. संत गेले तो ऐसा पंथ चुकलोसे दिसे. म्हणजे संत ज्या मार्गाने गेलेले आहेत तो मार्ग मी चुकलोय असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळं हे सगळं भार मला झालेला आहे. माझ्या जीवनामध्ये मला कर्माचा भार झाला, ज्ञानाचा भार झाला. मी सगळं प्राप्त केलंय,
हो, मी ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, कीर्तनही करतोय, प्रवचनही करतोय, सगळे लोकही मला मानतायत, पण तरीसुद्धा त्या ज्ञानाची अनुभूती मला अजून आलेली नाही. काहीतरी माझं चुकलंय. माणसाने आपल्या जीवनात आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण या ठिकाणी आलो, ज्या ध्येयाने आपण आलोय त्या ध्येयाने आपण चाललोय का दुसरीकडे कुठं चाललोय, आणि मोठ्यांना आपण विचारलं पाहिजे, माझं हे चुकतंय, तुम्ही मला याच्यातून मार्गदर्शन करा, तर आपण परत व्यवस्थित रस्त्यावर येऊ. कारण संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्याही मार्गाने जायचं नाही, मार्ग दावून गेले आधी. हो हो, काय श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची हो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, तयाची आचरती पावले, पाहुनी सात्विक श्रद्धा चाले, तया तेची फळ ठेविले ऐसे आहे, एके दीप लाविजे सायासे, आणि कथेथ लावो बैसे, तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. हो, असं म्हटलेलं आहे की तो मूर्खही तरी, एक ओवी आहे त्याच्यामध्ये. हो, तयाची आचरती पावले, पाहुनी सात्विक, तया तेची फळ ठेवले ऐसे आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरीकडे आले असेल तो मूर्खही तरी, असं त्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मूर्ख असला तरी पण त्या श्रद्धेने जर चालला, संतांच्या मागे चालला, त्या वाटेने जर चालला, तर त्याचाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हो, वैकुंठवासी परमपूज्य मामांनी चिंतन करताना असं लिहिलं आहे की महाराजांनी या ठिकाणी ज्ञानाचा भार सांगितला आहे. आपण त्या ठिकाणी श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर आपल्याला श्रीगुरू उपदेश करतात. उपदेश केल्यानंतर आपली देह मी आहे ही वृत्ती जाते, आणि गुरूंच्या मुखातल्या महावाक्यामुळे मी ब्रह्म आहे ही वृत्ती निर्माण होते. पण शास्त्र असं सांगतं की ही जी वृत्ती आहे ही सुद्धा मुरली पाहिजे. ती जर वृत्ती शांत झाली नाही तर ती मी दे आहे ही वृत्ती जी आहे तिच्यापेक्षा मी ब्रह्म आहे ही वृत्ती जास्त त्रास देते. गुरुवारी बाबा पाठात सांगत असतात, पायात काटा मोडला म्हणून तो काटा काढण्याकरता दुसरा एक काटा आणला, आणि त्याने पायातला काटा काढला, आणि पायातला काटा काढून तो फेकून दिला, पण ज्या काट्याने काटा काढला त्याने तो खिशात ठेवला म्हणे वरच्या, आणि झोपला म्हणे. तर तो पायात मोडला होता, हा छातीत मोडला म्हणे. तसं त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही वृत्ती कशाने जाते? मला मदत करा, सहकार्य करा. शास्त्राने मी देह आहे ही वृत्ती घालवण्याकरता मी ब्रह्मवृत्ती आणायला सांगितलंय, पण मी देह आहे अशी वृत्ती, ही जी वृत्ती आहे कशाने जाते? कोणीतरी मला उत्तर सांगा. मी ब्रह्म आहे ही वृत्ती कशाने जाते? कोणीच सांगत नाही. आपली चर्चा म्हणून बरं का, काय कोणाची परीक्षा घ्यायची म्हणून नाही. अंतरा आनंदाचा. वा, काय विचारसागरामध्ये असं म्हटलेलं आहे की मी ब्रह्मा ही वृत्ती आहे सोपरनिर्वाहक आहे. सोपरनिर्वाहक म्हणजे काय? ती मी देह ही वृत्ती घालवते, आणि तिला आता घालवायला काही शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे ती शांत होऊन जाते. विठ्ठल 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 हे झालं वेदांत शास्त्राचं प्रमेय. ते प्रमेय जसं आहे तसंच आहे. परंतु भक्तिशास्त्राचे जे प्रणेते आहेत त्या मधुसूदन सरस्वतींनी त्या आवरणात 3 प्रकार केले: असत्वापादक, अभानापादक आणि अनानंदापादक आवरण. त्यांनी असं सांगितलं, असत्वापादक आवरण कशाने जातं? बोला. परोक्ष ज्ञानाने. अभानापादक आवरण कशाने जातं? अपरोक्ष ज्ञानाने. आणि तरी अनानंदापादक आवरण राहतं असं मधुसूदन सरस्वतीने. आणि ते कशाने जातं? भक्तीने आणि सेवेने. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण परवाच गोष्ट सांगून आलो. साधकाला गुरूंनी उपदेश केला तत्वमसी, लगेच तो बोधावर आला. हो, अहम ब्रह्मास्मी. कारण या बोधावर लवकर येतात बरं का. मी ब्रह्म आहे म्हटल्यावर काहीच करायचं शिल्लक राहत नाही ना.
आणि आनंद आधीच आळशी आणि वर गुरुचा उपदेशी असो. हो हो. न करिता पांडवा भजन झाले. गुरूंनी उपदेश केला आणि गुरु परत आले पाहण्याकरता. अरे कसा काय तुझा बोध आहे, कशी काय तुझी अवस्था आहे. म्हटले गुरुजी सोहम सोहम सोहम. सेवा नाही, पूजा नाही, काही नाही. गुरु आले तरी नुसता सोहम सोमच करतोय. गुरुजी म्हटले सोहममध्ये अडकला बरं का. सोहमचा याला अभिमान झालेला दिसते. गुरुजी म्हटले हे बघ, तुला तुझं जर कल्याण करायचं असेल ना तर एक दा लावून घे म्हणे. सोहमच्या पुढं काही एक दा लाव आणि जप करत जा. दा लावल्यावर काय झालं, दासोहम दासोहम दासोहम. गुरुजींनी उपदेश केला, तो थोड्या वेळ जपला. गुरुजी गेल्यावर म्हणायला लागले आता सोहममध्ये गेल्यावर परत दासोहम कशाला. सोहम बरं आहे आपलं, ताण नाही काय. हो, चौथ्याची ठाई परत दासोहम म्हणजे परत सेवा आली, परत हे करणं आलं. मग त्याने काय केलं, त्या दाच्या पुढे एक स लावला. काय झालं सांगा बरं, सदा सोहम सदा सोहम. गुरुजी परत आले, ते म्हटले आता तर गाडी पुढे गेली म्हणजे. आता तर जास्त अभिमान झाला. सदा सोहम सदा सोहम. गुरुजी म्हटले आता तुला आणखीन जालिम औषध घ्यावं लागेल, त्याच्या पुढे अगोदर आणखीन एक दा लाव म्हणे. दास दासोहम दास दासोहम. मग उद्धार होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मग, आशीर्वाद द्यावा हाची मग. बाबांचं जीवन जर आपण पाहिलं तर बाबांच्या जीवनामध्ये बाबा बोधावर होते, पण बाबांची सेवा कधी चुकली नाही. हो, कीर्तन प्रवचन सेवा म्हणून बाबा ऐकायचे. बाबा म्हणायचे आम्ही खांदारकर महाराज ऐकलं, धुंडा महाराजांचं ऐकलं, तर ऐकलंय भरपूर आहे, पण तरी बाबा येऊन त्या ठिकाणी कीर्तनाला उभे राहणार, प्रवचनाला येऊन बसणार. मोठ्यांच्या विषयी कसा आदर असला पाहिजे. गुरुवारी बाबा आले, बाबा लगेच उठून उभे राहायचे. बाबांची सेवा केली पाहिजे असं बाबा सतत म्हणायचे. मोठे जे महापुरुष होऊन गेले त्यांच्याविषयी बाबांच्या अंतःकरणात इतका आदरभाव होता. भाऊसाहेब असे होते, मामा असे होते, असं बाबा नेहमी सांगत असत. आणि बाबांची सेवा कधी चुकली नाही कसलीच. पांडुरंगाची सेवा असेल, भजनाची सेवा असेल, भजनाच्या सेवेविषयी तर बाबा कायम तत्पर. सेवा शब्दाचा अर्थ आहे फक्त अंगाची सेवा असं नाही, शुद्धचर्या हेची संतांचे पूजन हे पण सांगितलं. स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनाप्रमाणे वागणं सर्वात मोठी त्यांची सेवा आहे. आणि म्हणून बाबा जे जे काही पूर्वीच्या लोकांनी सांगितलेले नियम आहेत ते सगळे नियम बाबा करून घ्यायचे, आपल्या सगळ्याकडून करून घ्यायचे. कधी बाबांची कुठली सेवा चुकली नाही. इंद्रायणीची सेवा चुकली नाही, स्नानाची सेवा चुकली नाही, भजनाची सेवा चुकली नाही, त्यानंतर शेजारतीची सेवा चुकली नाही. ह्या सगळ्या सेवा बाबांच्या चालू होत्या. तुकोबाराय देवाला म्हणतात, चुकलोसा दिसे पंथ संत गेले तो ऐसा. गेले संत तो ऐसा. संत ज्या मार्गाने गेलेले आहेत, पूर्वीच्या संतांनी सर्वांनी सेवेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. आज आपल्याला ज्ञानाचा अनुभव आलेले दिसत नाही. त्याचं कारण आहे मार्ग चुकलेला आहे. अधिकारी होऊन घेतलं पाहिजे, अनाधिकारी होऊन ज्ञान घेतो आणि पुन्हा सेवेमध्ये चुकतो आणि म्हणून ते ज्ञान फलद्रूप होत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी पहा सेवा सांगितली. ज्ञानोबारायांचं जे आचार्योपास्ती पद आहे ते बघा. ज्ञानोबाराय म्हणतात, आघविया दैवा जन्मभूमी हे सेवा. म्हणजे तुम्हाला सगळं दैव जीवनात प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या सगळ्याची जन्मभूमी म्हणजे संतांची सेवा आहे.
मग कायिक सेवा बघा, वाचिक सेवा कशी करायची, मानसिक सेवा कशी करायची. ज्ञानोबारांनी अनेक किती ओव्या लिहिल्या हो, जवळजवळ 200-300 ओव्या तिथे लिहिल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे. नाथ महाराजांच्याकडे तुम्ही बघा, गुरु सेवे लागी जान, गुरु सेवे लागी जान, शरण एका जनार्दन, संत ज्या मार्गाने गेले, संतांनी सेवेने ज्ञान प्राप्त करून घेतलं. सेवा जर केली तर ज्ञानाला, तुम्हाला शाब्दिक ज्ञान पाहिजेच असं नाही, त्यांच्या कृपेने तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊन जातं. म्हणून महाराजांना असं वाटतं की चुकलोसा दिशे पंथ. खरं ते महाराजांचे शब्द माझ्यासारख्या साधका करतायत. आपण जीवनामध्ये सर्व काही करतोय, सेवा म्हणणं सोपं आहे, सेवेवर बोलणं सोपं आहे, पण या ठिकाणी अशी काही मंडळी आहेत की ज्यांच्या जीवनात सेवेसाठी त्यांनी जीवन अर्पण केले. तर या ठिकाणी अन्नक्षेत्र चालतं आहे. शास्त्री महाराजांना उभं राहून सेवा करावी लागते. या ठिकाणी माता माऊली येतात, चपातीची सेवा करतात. सेवा करणं अवघड आहे, विना मोबदला सेवा करतात, मला शास्त्री महाराजांनी सांगितलं. काही विद्यार्थी आहेत, रोज आपला वेळ, अमूल्य वेळ या ठिकाणी देतात, सेवेला वेळ देतात, म्हणून आपल्याला सगळ्यांना भोजन मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण नाही वेळ दिला तर आपल्याला शब्दज्ञान भरपूर मिळेल, पण आतलं जे आहे तसंच राहणार. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही म्हणता माझा पंथ चुकलाय, तुम्ही कशावरून पंथ चुकलाय म्हणताय? महाराज त्याचा उत्तर शेवटच्या चरणात सांग. तुका म्हणे अवंग Bye.
बाबांना हे पण आवडत नव्हतं बरं का, म्हणजे मधली चाल न देणं. काय बोलायचं एवढं म्हणायचं, चाल दिली पाहिजे. एवढे गुणवजन मंडळी आलेले असतात, विद्यार्थी आलेले असतात, साधक आलेले असतात, पण काय बोलणं सोपं आहे पण ते आचरणात येत नाही. विठाला विठाला विठाला. मला तर बाबा नेहमी म्हणायचे, काय एवढं काय बोलायचं, आपलं थोडक्यात बोलायचं, 5 मिनिटं आधी संपवायचं. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सोंग वाया, मला पंथ चुकलाय असं का वाटतं, मला माझा पंथ चुकलाय असं का वाटतं, कारण मला माहिती आहे मी जे करतोय ना ते सगळं सोंग चाललेलं आहे. महाराजां आपली भूमिका घेऊन बोलतायत बरं का. हो, आणि परमार्थाचं सोंग करून चालत नाही, कारण त्याचा अनुभवच यावा लागतो. कारण या अनुभवे, अनुभव जर देवा मला आला नसेल तर बाकीचा किती डांगोरा झाला असेल हे सगळं सोंग आहे. विठ्ठल 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 गातो नाचतो हे दाखवितो जना, हा अंतरी भावना नाही तैशी वेगळी. तुका म्हणे अवघे सोंग, असंही अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की मी देवा सगळं करतोय, माझा सगळीकडे गावगाव झालेला आहे. आता आपण सुरुवातीला प्रमाण नो हे दास खरा परी हा झाला असे डांगोरा, याशी काय करू आता तू हे सगळं जाणता. हो, तुका म्हणे देवा सत्य घेई माझी सेवा. जेव्हा माझ्या हातून हे सगळं चाललंय, कीर्तनही चाललेत, प्रवचनं चाललेले, सगळं काही चालू जरी असलं, लोकही मानत असले तरी सुद्धा आत काय चाललं हे आपल्याला माहिती. आणि म्हणून आपण देवाला देवाला का सांगतात, कारण देवाला हे सगळं माहिती असतं, त्याच्यापासून काहीच लपून राहत नाही. संतांना देवाला सांगावं, संत देव कृपा करतात, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघतो. विठ्ठल 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 बाबांना सोंग केलेलं अजिबात चालत नव्हतं. म्हणजे तसं कोणाला दुखावण्यासाठी मी बोलत नाही बरं का. एकापेक्षा जास्त माळा घातलेले बाबांना आवडत नव्हतं. म्हणजे काय आता दोन्ही प्रकारचे प्रमाण आहेत. मला बाबा एकदा मी अशा 2-3 माळा घातल्या होत्या, कपडे घालून 2-3 माळा कशाला घातल्या, एक माळ जर आपला उद्धार करतो त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, 2 घातल्यामध्ये. हातात जरी माळ घातली, हो वैकुंठवाशी गोले भाऊ बरे बुवा, हातात माळ घालण्याची आपली पद्धत नाही. विठ्ठल 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 जे घालतात त्याच्यामध्ये निषेध नाही, कुठेतरी प्रमाण असेल, आमा अलंकार, माळा मुद्राचे शृंगार, परंतु बाबांना सोंग चालत नव्हता. म्हणजे कपड्यामध्ये सुद्धा बाबांना दांडेकरच घातलेला मुलगा आवडायचा. गुंड्या जरी लावलेल्या असल्या ना, गुंडे लावतो म्हणे, सोंग चालत नव्हतं बाबांना. म्हणजे ते काय आता कुठल्याही गोष्टीमध्ये काही जॅकेट घातलं एखाद्याने, वेगळ्या कलरचा फेटा घातला तरी बाबांना म्हणायचं आपलं साधं राहायचं. संतांनी जो मार्ग सांगितला आहे त्याच्यानुसार चालत आहे. मामा कसे करत होते, बाबा कसे करतात, त्यानुसार आपण चालायचं. विठ्ठल 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 तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे, कसोटी हास्य हाती सत्यभूती भगवंत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण वास्तविक पाहता सगळं काही करतोय, शिकतोय, शिकलंही पाहिजे, पण त्याच्याबरोबर सेवेला प्राधान्य दिलं पाहिजे. माझ्यासहित म्हणतोय बरं का. आपल्या जीवनामध्ये मला आज असं वाटतं की आपल्या जीवनात जी उणीव राहिलेली आहे तिचं कारण एकच आहे, आपल्याला सेवा घडली नाही, जशी पाहिजे तशी सेवा आपण केली नाही. बरोबर बाबा सांगत असतात, अरे शेगाव संस्थान बघा, तिथे काय विचारसागर आहे का, पंचदशी आहे काय, का कशी सेवे करीन, किती सेवा करतात. आपण एवढं सगळं शिकवतोय तरी सेवेची वृत्ती कमी का. विठ्ठल 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 याचा अर्थ करत नाहीत असे नाही, आपली वाढली पाहिजे. कारण सेवेने जे ज्ञान, हो आता 2 प्रमाणं आठवली. भगवान परमात्मा सुद्धा त्या दुर्वास ऋषीची सेवा करत होते. नाथ भागवतातल्या ओव्या आहेत. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ, तोही मनवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्यमुक्ती लाभणे. राम राम करता घोष, तेने तुटते भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरुभक्तीशी सादर किंवा नित्यमुक्ती लागवणे. भगवान परमात्मा सुद्धा सेवा करतात, म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये संतांची सेवा केली. काही
सेवेने जे ज्ञान प्राप्त होणार आहे ते यथार्थ ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून आज आम्हाला सुद्धा सगळ्यांना खंत वाटते, बाबांनी आपल्यासाठी एवढं केलं परंतु बाबांची सेवा आपल्याकडून घडली नाही. आता तुम्ही म्हणाल मग बाबांची सेवा काय आहे? बाबांची सेवा एवढीच आहे, बाबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते नियम आपण चालवणं, सतत त्या ठिकाणी नामस्मरण करणं, चिंतन करणं, भजन करणं, संस्थेतला अभ्यास वेळेवर करणं. बाबांची हीच अपेक्षा होती. भगवंताने ज्ञानोबा रायांनी ही बाबांची मनोकामना, आपली सेवेची मनोकामना पूर्ण करावी, आपल्याही जीवनामध्ये असा बदल घडावा आणि बाबांच्या कृपेनेच तो होऊ शकतो अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. या ठिकाणी बाबा बसले, बाबांच्या चरणी प्रार्थना करूया की बाबा तुम्ही आमच्याकडून मार्गदर्शन करा आणि सेवा करून घ्या, असा आपण बाबांना सुद्धा त्या ठिकाणी लढवळपणे आग्रह करूया आणि आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर